नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. आधी कल्पना, मग अपेक्षा, त्यानंतर वादविवाद, अखेर टाळी आणि नंतर सगळं सामसूम शांत. शिवसेनेतून राज ठाकरे वेगळे झाल्यानंतर गेल्या 18 वर्षात शिवसेना, मनसे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधांचा लेखाजोखा कुणी जर का सांगितलं की एका वाक्यात काही शब्दात मांडा, तर तो इतक्याच शब्दात मांडावा लागेल. खरं तर उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही अपेक्षा राज वेगळे झाल्यानंतर लगेचच व्यक्त होणं सुरू झालं होतं. त्यानंतर आलेल्या प्रत्येक महापालिका किंवा विधानसभा निवडणुकांपूर्वी राज उद्धव एकत्र या अशी हाक कुणी ना कुणी देतच होतं. कधी कुणी त्यांच्या परिवारातले, तर कधी मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते. मात्र राज ठाकरे गेल्यामुळे संपूर्ण शिवसेनेवर वर्चस्व स्थापन झालेले उद्धव ठाकरेंना राज नको होते आणि 2009च्या विधानसभेत 13 आमदार, 2012च्या मनपा निवडणुकीत मुंबई, नाशिक, पुण्यात मिळालेलं लक्षणीय यश यामुळे राज यांना सुद्धा आपण शिवसेनेला पर्याय आहोत असं वाटू लागलं होतं. त्यातही शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना फुटेल किंवा मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक राज यांच्याकडे जातील असंही बोललं जात होतं. त्यामुळे राज स्वतःला आजमावतच राहिले. पुढे 2014ला भाजप शिवसेना युतीची सत्ता महाराष्ट्रात आली आणि शिवसेना मनसे एकत्र येण्याचं काही कारणच उरलं नाही. उलट 2017च्या महापालिका निवडणुकांनंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत जाण्यासाठी राज ठाकरेंनी टाळी दिली असतानाही शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडले. मला अजूनही आठवतंय, संदीप देशपांडे त्यावेळी म्हणाले होते, आमच्या चॅनलच्या चर्चेमध्ये आम्ही तिजोरी खोलून दिली होती, देत होतो, मात्र यांना चोरी करण्यातच रस होता. त्यानंतर दोन्ही भाऊ आणि पक्ष यांच्यातली कटुता वाढतच गेली. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे भाजप आणि मोदी फडणवीसांशी व्यक्तिगत पातळीला बिघडत गेलेले संबंध, राज ठाकरेंची भाजपशी जवळीक असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांनी वर्चस्व मिळवलेल्या शिवसेनेचा प्रभाव, यामुळे मुद्दा उद्धव किंवा राज यांचा न राहता ठाकरे ब्रँडचाच अस्तित्वाचा मुद्दा उभा राहिला. आणि त्यातही मनसेची 2009 नंतर शून्याच्या दिशेनं झालेली घसरण, 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या सेनेची नीचांकी कामगिरी, यामुळे आता एकत्र यावंच लागेल अशी निर्वाणीची स्थिती निर्माण झाली आहे. आणि हे कितीही पटण्यासारखं या दोन्ही पक्षाच्या समर्थकांना वाटत नसलं तरी या जशी कडवट निष्ठा असते तसं कडवट सत्य त्यांना पचवावं लागेल. त्यातूनच गेल्या काही दिवसात पुन्हा राज आणि उद्धव यांच्याकडून एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले गेले आणि आता तर थेट अमित ठाकरे यांनीच दोन्ही भावांना बोलायला हवं असं म्हणून चर्चा अधिकच पुढे नेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आहे आपला 0 आवर. याच विषयावर पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे जाणार आहोत आमच्या पोल सेंटरला, पाहणार आहोत प्रश्न ज्याला उत्तर द्यायचे तुम्हाला म्हणजे आमच्या प्रेक्षकांना. जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न कोणता आहे आणि काय विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये? आजचा प्रश्न, दोघा भावांची इच्छा असेल तर त्यांनी बोललं पाहिजे. अमित ठाकरेंचं वक्तव्य, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये महायुतीला फटका बसेल का? होय किंवा नाही असं आपण उत्तर देऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त जायचंय आमच्या एक्स अकाउंटवरती, फेसबुक अकाउंटवरती, यूट्यूब किंवा इंस्टाग्राम अकाउंटवर जा. एबीपी माझाच्या तुम्ही ॲपवरनं जाऊ शकता, वेबसाईटवरून जाऊ शकता आणि हा पोल आहे, तुम्हाला फक्त क्लिक करायचा आहे. आणि याशिवाय तुम्हाला काही मत मांडायचं असेल तर तुम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणच्या जे आमचे प्रोमो चालू आहेत किंवा हा पोल आहे त्याच्या खाली सुद्धा कमेंटमध्ये तुमची मतं मांडू शकता. तुमच्या सगळ्यांच्या मतांचं स्वागत आहे. मध्ये आपण काही कमेंट्स अशा दाखवणार सुद्धा आहोत. आता या पार्श्वभूमीवर पाहूया स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले. कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी अट एक आहे,
पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्या बरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आताशी कुठं जरा संवादाच्या वाटा खुल्या होत असल्या तरी दोन्ही पक्षांमध्ये गेल्या जवळपास 2 दशकातलं नातं हे चढाओढीचं, वैर किंवा वादाचंच राहिलंय. कधी उद्धव राज यांच्या विधानानं तर कधी दोन्ही पक्षांनी घेतलेल्या अजेंड्यानं ही खुन्नस धुमसतच राहिली. आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला, पाहणार आहोत गेल्या काही वर्षांमध्ये कसे नातेसंबंध होते दोन्ही भावांचे आणि दोन्ही पक्षांचे सुद्धा. जाऊयात मीडिया सेंटरला. शिवसेना मनसे इतिहास, वाद आणि वादंगाचा. 2014 पासूनच शिवसेनेकडून मनसेवर मतं फोडण्याचा, कधी भाजप तर कधी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप होत राहिलेला आहे. राज यांच्याकडून जाहीर सभेत उद्धवद्वारे बाळासाहेबांच्या तब्येतीची हेळसांड केल्याचा आरोप सुद्धा मोठा गाजला होता, आपल्याला आजही आठवतो. 2019च्या मविया प्रयोगानंतर राज यांच्याकडून उद्धव यांच्या भाजपकडून गद्दारीच्या मुद्द्यावर प्रतिप्रश्न केला गेला की जेव्हा फडणवीसांचं नाव जाहीर केलं जात होतं तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत, हा प्रश्न राज ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले अशीही टीका राज ठाकरेंनी तेव्हा केली होती. ज्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या नरेंद्र मोदी, अमित शहाचे बूट राज ठाकरे चाटतायत अशी टीका संजय राऊतांनी पण केली होती. तुम्ही भाषा बघा दोघांमध्ये काय चाललं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काहींचा मोदींना बिनशर्त पाठिंबा अशी टीका उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर केली होती. तर 2024च्या निवडणुकीच्या काळात उद्धव यांच्याकडून मनसेचा उल्लेख गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना असाही करण्यात आला, कारण त्या काळात राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे जवळ येत असताना दिसत असलं तरी त्यामुळे लगेच भावाभावातील प्रेम अखेर रक्त रक्ताकडे धाव घेतं. शेवटी ठाकरे घराणं असं जर का भावनिक कुणाला वाटत असेल, भरता येत असेल तर जरा थांबा. आम्हा मीडियाला अशा प्रकारे भावुक होऊन चालत नाही. प्रेक्षकांनो, आज उद्धव आणि राज ठाकरे यांच्या जवळीक तयार होण्यात बंधुभावापेक्षा पक्षाच्या बलाबलाचे आकडे जास्त महत्वाचे. 2014 नंतर मनसेची संपूर्ण वाताहात दिसत असताना ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंच्या बंडानंतर अस्तित्वाची लढाई लढते. एक नजर टाकूया दोन्ही पक्षांच्या राजकीय बलाबलावर आणि एकूणच राजकीय चित्र महाराष्ट्रात काय आहे. जरा डोळे उघडू द्या, सगळ्यांना कळू द्या की या एकत्र येण्यामध्ये अपरिहार्यता किती आणि भावकी किती. बघूया पुन्हा मीडिया सेंटरला. ठाणे महापालिका निकाल 2017, एकूण जागा 131, शिवसेना 67, राष्ट्रवादी 34, भाजप 23, इतर 2, काँग्रेस 3, अपक्ष 2. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली 2017चे निकाल पाहतोय. शिवसेना 57, काँग्रेस 4, भाजप 47, राष्ट्रवादी 2, मनसे 10, MIM 2. याच्यापैकी आता शिवसेनेच्या जागा जवळपास 80-90% सगळीकडे कमी झालेल्या आहेत, कारण ते सगळे गेलेत शिंदेच्या शिवसेनेकडे. दरम्यान निवडणुकीतल्या घसरत्या कामगिरीप्रमाणेच या दोन्ही पक्षांसमोर त्याहून मोठा धोका आहे तो भाजपचा. एकेकाळी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाला कमळाबाई असं म्हणवत होते, हिणवत होते, धाकटा भाऊ म्हणून चिडवत होते, तोच भाजप आज फक्त राज्यातलाच नव्हे तर देशातलाही पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असून तिसऱ्यांदा त्यांना जनादेश मिळाला आहे. राज्यातही भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा कौल मिळाला आहे. दुसरीकडे शिवसेना फुटली आहे तर मनसेनं लोकप्रियता गमावली आहे. आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात असेच मुद्दे जे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यास भाग पडतात. पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. जवळीक भावांची की धास्ती भाजपची. 2014 नंतर भाजप केंद्र आणि राज्य पातळीला बलशाली होत गेला, हे एक वास्तव आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानं उद्धव यांच्याकडील सर्वात मोठी प्रभावी प्रतिमा गेलेली आहे. 2009 नंतर मनसेचं घसरलेलं इंजिन सावरलेलं नाही, बदलत्या भूमिकांचाही पक्षाला फटका बसला. नरेंद्र मोदींच्या उदयानं भाजपकडे सर्वात मोठं ट्रम्प कार्ड आलं. महाराष्ट्रात नरेंद्र देवेंद्र समीकरणाला स्वीकारलं गेलं. शिवसेनेचं हिंदुत्व मवियानंतर प्रश्नांकित झालं. राज यांच्या हिंदू जननायक प्रतिमेचं स्वागत मात्र मोदी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळे तेच ओरिजिनल हिंदुत्व आहे असंही मानलं गेलं.
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर मोठा आघात झाला. शिंदे भाजपसोबत गेल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतूनही जावक सुरू राहिली. मराठी ते हिंदुत्व, कधी मोदींचं कौतुक, कधी भाजपवर टीका, कधी पाठिंब्यानंतर राज यांचे राजकीय डावपेच आता संपल्यात जमाय आणि शेवटचा डावपेच आता हाच उरलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानं भाजपला उद्धव राज दोघांच्याही मदतीची गरज राहिली नाही. उलट ब्रँड ठाकरे संपणे हेच भाजपसाठी आता सर्वात महत्वाचं झालंय. त्यामुळे एकूणच परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता अपरिहार्यतेमुळे उद्धव आणि राज यांना एकत्र यावं लागतंय असं सध्या तरी दिसतंय. मात्र या एकत्र येण्यातही काही मुद्दे आहेत. ते म्हणतात ना, ये इश्क नहीं आसा, आग का दर्या है तैर के जाना है. तसंच काहीच आता राज उद्धव यांच्याही बाबतीत आहे. राज यांना काडीचाही आधार मिळून ते मोठे होऊ नयेत याची काळजी उद्धव ठाकरे यांनी सदैव घेतली. आणि म्हणून तर 2017ला मनसे स्वतःहून नगरसेवकांचा पाठिंबा देत असतानाही त्यांनी त्यांचे नगरसेवक फोडले. उद्धव यांना पूर्ण खात्री वाटत असावी की राज यांचं राजकीय पुनरुज्जीवन झाल्यास त्याचा पहिला तोटा फटका शिवसेनेलाच बसेल. आणि म्हणूनच इतक्या वर्षात कधीही उद्धव यांनी आपल्यात घसट आहे, राज आणि आपले चांगले संबंध आहेत, मातोश्रीवरती राज येत आहेत, उद्धव ठाकरे सपत्नीक आदित्य वगैरे सोबत कृष्णकुंजला जात आहेत, असं कधीही झालेलं नाही. उलट राज यांनी मात्र आपल्या नात्याचा ओलावा जपला. उद्धव ठाकरे आजारी असताना ते त्यांना सोडायला गेले होते. उद्धव आणि राज यांच्यातील भावांचं प्रेमच नेमकं किती होतं याबद्दल शंका आहे. उलट शिवसेनेत असल्यापासून राज यांना जेव्हा विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतरही त्यांचे पक्षातले पंख छाटण्यात आले. ज्यांना इतिहासाचं थोडं ज्ञान आहे, मुंबईचा इतिहास, शिवसेनाचा इतिहास पाहिलेला आहे, राज आणि उद्धव यांच्यातलं प्रेम ते एकत्र असताना तरी किती होतं याबद्दल शंका आहेत. आणि हे सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. महाबळेश्वरच्या ज्या अधिवेशनाचा हजारदा उल्लेख केला जातो की राज ठाकरेंनीच नाव सुचवलं होतं, शिवसेना कार्यकारी प्रमुखापदासाठी उद्धव ठाकरेंचं अनुमोदन दिलं होतं, सूचन केलं होतं, त्याच्या बाबतीत आपले हात कसे बांधले गेले होते हे राज ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. राज ठाकरेंच्या सुचवलेल्या नावांना कशा प्रकारे काट मारली जात होती हे राज ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. आणि यंदाही जर मविया सरकार आलं असतं किंवा शिवसेनेच्या जागा ज्या आता 20 आहेत त्या समजा काहीतरी 30-40च्या घरात असत्या तरी उद्धव यांनी राज यांच्याबद्दल हा आत्ताचा पुढाकार घेतला असता का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा आहे, हा शिवसेना मनसेनं स्वतःला विचारायचा आहे आणि विश्लेषकांनी स्वतःला विचारायचा आहे. तर अशा हा सगळा राजकारण आहे. दरम्यान उद्धव आणि राज यांच्यातले संबंध शिवसेनेत असल्यापासून घनिष्ठ होते अशातला भाग नाही. राज वेगळे झाल्यावर तर हे संबंध बिघडतच गेले. पुढे पुढे तर दोन्ही भावांनी एकमेकांबद्दल कडवट टीका जास्त केली. मात्र अशाही स्थितीत दोघांमधल्या भावबंधाचे काही हलके फुलके क्षण आलेच नाहीत असंही नाहीये. आणि अशाच काही निवडक दृश्यांचा फ्लॅशबॅक आम्ही तुम्हाला दाखवतोय ज्यामध्ये कशा प्रकारे राज आणि उद्धव एकत्र आले, कधीतरी भेटले हे आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यातला एक प्रसंग आपल्याला आठवत असेल जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे आजारी होते आणि त्यांना रुग्णालयातून सोडताना राज ठाकरे त्यांना गाडीत बसून घेऊन गेले होते. त्यानंतर एका लग्नामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं. आणि एक आणखी किस्सा कदाचित आठवत असेल आपल्याला. एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरे काही बोलत असताना अचानक उद्धव ठाकरे आल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, आले आमचे बंधुराज, अशा प्रकारे एक मिश्किल टिप्पणी सुद्धा केली होती. अनेकदा राजकारणामध्ये काम करत असताना, विचार करत असताना एखादी गोष्ट ज्या वेळेला माझ्या समोर येते, एखादा विषय ज्या वेळेला माझ्या समोर येतो, बंधू आले आमचे. माननीय उद्धवजींना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच यावं थेट. वा, टायमिंग साधलं म्हणतात ते. काय बघा टायमिंग आहे. स्थिर स्थावर होऊ देत, मग आपण बोलू. थोडंसं माझंही काम करतो.
राज ठाकरे यांना ह्या जुन्या क्लिप्स दाखवण्यात आल्या, ज्यावेळी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना रिसीव्ह करायला गेले होते, किंवा त्याच्याही आधीचे अतिशय तरुणपणातले काही फोटो एकत्र कुठे गेले असतील कुटुंबियांसमवेत, त्याच्या वेळचे फोटो आहेत, शिवसेनेत असतानाचे फोटो आहेत, एका चित्र प्रदर्शनाचे फोटो आहेत. हे ते क्षण आहेत की ज्यावेळी राज आणि उद्धव बऱ्यापैकी एकमेकांच्या संपर्कात होते. काय वाटतं सगळं एकत्र असं बघून? खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कोणीतरी विष कालवलं. राज ठाकरे यावेळी म्हणाले की छान दिवस होते, मात्र कुणाची नजर लागली असावी किंवा कोणीतरी विष कालवलं असावं, पण ते कुणी वेगळंच होतं का, हा मात्र प्रश्नच आहे. दरम्यान शिवसेना मनसे यांच्यात राजकीय जवळीक वाढत असतानाच आता दोन्ही पक्षांचे सर्वेसर्वा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या धाकट्या पातेने आता दोन्ही भावांना म्हणजे आपापल्या वडिलांना जवळ आणण्याचं ठरवलंय, एकत्र आणण्याचं ठरवलंय. याबाबतीत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय पाहूया. तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही आहे. मला काही इश्यू नाही दोन भाऊ एकत्र येण्यात, पण मी 2014-17 बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केलेला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन कॉल. तर मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी ह्या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. तर अशा प्रकारे आता ठाकरेंच्या एकत्रित येण्याची कहाणी इथपर्यंत तरी आलेली आहे. वळण तर सुंदर आहे. पुढे काय काय आता वाढून ठेवलेले ते आपल्याला येत्या काळात काही दिसेल. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी याच विषयावरती आम्ही प्रेक्षकांना मतं विचारली होती. मतप्रदर्शन म्हणजे कमेंट्स लिहायला विचारलं होतं. लोकांच्या कमेंट्स घेऊयात आपण मीडिया सेंटरवर जाऊन. माझा मीडिया सेंटरवरती काय आल्यात कमेंट्स. यूट्यूबवरती आमच्या लिहितात सारंग कुलकर्णी, काही फरक पडणार नाही, जनतेनं दोघांना पण ओळखलं आहे, अशी एक पहिली कमेंट. लक्ष्मण कडक लिहितात एकत्र येऊ नका, काहीही फायदा होणार नाही, ना जनतेला ना तुम्हाला. स्पंदन कुलकर्णी लिहितात ही दोन्ही भावांसाठी शेवटची संधी आहे, राजकीय पतन टाळायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. अक्षय काळे लिहितात आमच्या एबीपी मदाच्या युट्यूब चॅनलवरती फरक पडेल, यापेक्षा महाराष्ट्र आणि ठाकरे ब्रँड वाचला पाहिजे, ते सर्वात महत्वाचं आहे. ही कमेंट महत्वाची आहे कारण मगाशी पण हा मुद्दा आपण सांगितलेला आहे की ठाकरे ब्रँड सध्या दोघांसाठी महत्वाचा आहे. अमित जाधव लिहितात राज आणि उद्धव एकत्र आल्यावर महायुतीला असा फटका बसेल की पुन्हा ठाकरे ब्रँडच्या नादाला लागणार नाहीत. अतिशय आक्रमक अशी प्रतिक्रिया. तर प्रमोद साळुंके लिहितात आलेच पाहिजेत महाराष्ट्राच्या हितासाठी, अशी अपेक्षा अनेकांची मनातली अपेक्षा बोलून दाखवली आहे. युट्यूबवर सत्या लिहितात एकत्र आले तरी काही खास फरक पडणार नाही, येत्या निवडणुकीपुरता स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र येऊन काही नगरसेवक निवडून आणणार बस. एबीपी मदाच्या एक्स अकाउंटवर आलेली कमेंट आहे कणाद मुकाडे यांची, महायुतीला निश्चितच फटका बसेल. एक्सवर आलेली आणखी कमेंट देवदत्त राणे यांची महायुतीला फटका बसेल, त्यातही सर्वात जास्त फटका शिंदे गटाला बसेल, जे आपण नंतर चर्चेत घेणारही आहोत. खरंच असं होईल का? प्राध्यापक राहुल चव्हाण लिहितात सध्याचा राजकीय चिखल पाहता विशेषतः महाराष्ट्रातील मराठी लोकांना हक्काचा व्यासपीठ राहिलेलं नाही, जे बाळासाहेबांच्या काळात होतं. म्हणून ठाकरे बंधूंनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल. एक्सवर आणखी एक प्रतिक्रिया आली आहे शंतनू गौतम यांची, आधी हे बंधू एकत्र तर येऊ द्या, उगाच सामना रंगवण्यात काय अर्थ आहे. हा मुद्दा बरोबर आहे, आधी एकत्र येऊ द्या, काहीतरी ठरवू द्या, जागा वाटप ठरवू द्या. इन्स्टावरती आलेली कमेंट सुनील जयकर लिहितात भाजप शिंदेच्या शिवसेनेला जबर फटका बसेल. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया संगीता पाटील लिहितात लवकर एकत्र या साहेब.
इन्स्टावरची आणखी कमेंट आहे करण यांची, नक्कीच एकत्र या, महाराष्ट्राला आज गरज आहे. लोकांना आजही महाराष्ट्र ठाकरे हे एक कॉम्बिनेशन वाटतं. हा ठाकरे ब्रँडचा राज आणि उद्धव यांच्या लिगसीचा मुद्दा आहे. शैलेश लिहितात, पुरोगामी महाराष्ट्र इतिहास जमा झालाय असं वाटतंय. विश्वजित लिहितात, भाजपचं पुरे झालं, आता महाराष्ट्राला 2 भावांची गरज आहे. तर अशा प्रकारच्या लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया हे तर बघायला मिळालेलं आहे. एक काळ होता की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक यांचं स्वागत करायची, दोघे एकत्र येत आहेत ते. पण मगाशी आपण जे मुद्दे पाहिले त्याच्यामधला हा मुद्दा असा आहे की इतक्या वर्षानंतरचा, मनसेला स्थापना होऊन एक 18 वर्ष झाली, शिवसेना आता उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यानंतरचा एक मोठा काळ झालेला आहे, त्यानंतर बदललेला महाराष्ट्र आहे. चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील संदीप देशपांडे, मनसेचे सरचिटणीस. अखिल चित्रे सुद्धा मला दिसत आहेत, मनसेतर्फे भूमिका, माफ करा, उभाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, ते आधी मनसेत होते. त्यानंतर प्रशांत दीक्षित, राजकीय विश्लेषक, नवनाथ बन, भाजपचे प्रवक्ते, अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. संदीप देशपांडे सध्या प्रवासात आहे, त्यामुळे कदाचित मध्ये डिस्टर्बन्स होईल. मी पहिली सुरुवात संदीप पासूनच करणार आहे. संदीप, सगळा विषय तुमच्या समोर आहे, आता पुढे काय? मला माहित नाही, कारण पुढे काय, कारण सगळेजण म्हणतात सकारात्मक आहे आणि पुढे काही घडताना मला दिसत नाही. त्यामुळे पुढे काय हे खरोखर मला माहित नाही. संदीप, मला एक विचारायचं होतं तुम्हाला, या निमित्तानं विचारून घेतो. जेव्हापासून ही चर्चा सुरू झालेली आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणार, राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही नेते थोडं थोडं का होईना पॉझिटिव्ह बोलतायत, पण मनसेच्या मध्ये संदीप, तुम्ही आणि आणखी 1-2 नेते मात्र थोडे स्केप्टिकल आहेत. म्हणजे हे पक्षांतर्गत लोकशाहीचं चांगलं लक्षण आहे, मी कौतुक करतो, पण तरी सुद्धा असं का खुल्या मनाने स्वागत, किंवा सुरुवातीला पॉझिटिव्ह बोलावं लागतं ते बोलत नाही तुम्ही? कसं प्रसन्न, आपण जेव्हा कार्यकर्ते असतो एखाद्या पक्षाचे किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून आपण काम करतो आणि पक्षाने तुमच्याकडे प्रवक्ते म्हणून जी जबाबदारी दिली, बरोबर आहे, तेव्हा पक्षाची भूमिका मांडणं तुम्ही महत्वाचं असतं. आणि मी जी मांडतोय ती माझ्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे, हे मी स्पष्टपणे म्हणतोय. आणि ज्या अर्थी मी म्हणतो की ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे, त्या अर्थी पक्षांनी मला जी सांगितली भूमिका. बरं संदीप, कारण हा प्रश्न विचारायचं कारण होतं कारण अमेय खोपकर किंवा अभिजित पानसे, मी चुकत नसेल तर, यांच्या प्रतिक्रिया थोड्या स्केप्टिकल होत्या. मी अखिलेश चित्रेंकडे जातो आणि त्यांना हा प्रश्न विचारतो. अखिल, याच्यातला एक मुद्दा असा आहे की राज ठाकरेंकडनं पहिल्यांदा, दुसऱ्यांदा हा टाळीचा प्रस्ताव आल्यानंतर, टाळी म्हणजे मी एक नॅरेटिव्ह या अर्थानं म्हणतोय, पण उद्धव ठाकरेंचं मात्र म्हणणं होतं की महाराष्ट्र द्रोह्यांच्या पंक्तीला बसू नका, बोलू नका, पाहुणचार करू नका, वगैरे वगैरे. माझा आता आपल्याला तुम्हाला प्रश्न आहे की आता ते सगळं बाजूला झालंय का? आता मनसेसोबत जाण्याच्या दृष्टीने बेसिक जमीन तयार झाली आहे का? अखिल, आपण जर गेल्या काही दिवसात पाहिलं असेल, सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी जे काय त्यांच्या मुलाखतीत ते महेश मांजरेकरांना दिली होती, त्याच्यानंतर मला असं वाटतं की सकारात्मक पाऊल उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा संजय राऊत, ज्यांच्याबद्दल वारंवार म्हटलं जातं की त्यांनी यापूर्वी काही कमेंट्स केलेत, पण आता त्यांनी सकारात्मक भूमिका वारंवार घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण कालच पाहिलं की आदित्य ठाकरे साहेबांनी देखील हे मान्य केलेलं आहे की महाराष्ट्र हितासाठी जर सोबत यायचं असेल तर आम्ही साथ दिलेली आहे. आता याच्यापेक्षा सकारात्मक म्हणजे आणखीन सकारात्मक काय? बरं, तर मला असं वाटतं सकारात्मकच आहे. सकारात्मक पावलं हे पडतायत. जसं तुम्ही आता तुमच्या विश्लेषणात सांगितलं की काही कमेंट्स हे काही मनसेच्या वर्गाकडनं येत आहे, पण आता मला असं वाटतं त्याच्यावर खुलासा संदीप देशपांडे करतील. बरं, मी तो नंतर त्यांना विचारतो, पण तुर्तास पहिल्यांदा एक चर्चेचा पहिला राऊंड मी घेतो. मी अतुल लोंढेंकडे जातोय. अतुलजी, शेवटी ही वस्तुता 2 पक्षातली 2 भावांमधला विषय म्हणून सोडून दिला असता काँग्रेसने, पण यावेळी त्यातला एक पक्ष म्हणजे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मवियाचा घटक पक्ष आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. माझा आपल्याला प्रश्न आहे, या घडामोडींकडे आपला पक्ष कसा पाहतोय? नाही, असं आहे की विचारधारा जी आहे ती आमची ठरलेली आहे, ती सर्वश्रुत आहे, ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही आहे. पण आपण ज्या प्रतिक्रिया पाहिल्या असतील सामान्य लोकांच्या, ज्या काही आपल्या याच्यावर आल्या, एक्सवर आल्या, यूट्यूबवर आल्या किंवा फेसबुकवर आल्या, त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे दिसतंय की महाराष्ट्र अडचणीमध्ये आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल भाजपनी केला असं लोकांचं म्हणणं आहे. मी हे सगळं ज्या काही त्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्सवरनं बोलतो आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राला आग लावू,
असे कोकणामधून येतं किंवा बोरिवलीमधून येतं असं वक्तव्य. बरं. तेव्हा जनतेला जो कंटाळा आलेला आहे तो मतविभाजनातून भाजपचा फायदा होतो अशाही विचारातून आलेला असावा, अशा या कमेंट्समध्ये आपल्याला एक अंदाज काढता येतो. बरं. आता महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी कोणत्या आहेत? एक कमेंट मला त्यातली फार महत्त्वाची वाटली की हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा म्हणजे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र केव्हा संपला आहे ही प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. हे सांगणार आहे. हे म्हणजे एक प्रकारचं BJPचं जे काही 11 वर्षामधलं जे आहेत 9-9.5 वर्षाचं कारकीर्द जी आहे BJPची एक राजकीय पक्ष सरकार म्हणून ती सरळ सरळ स्पष्ट करणारी आहे. आपण पाहतो आहे की जलयुक्त शिवार ही योजना जी आहे ही योजना यांनी आज फ्लॅगशिप योजना केली होती. त्यातल्या मृत जलसंधारणाच्या किती योजना बंद केल्या आज? बरं. आणि कारण काय दिलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर प्रतिसाद देत नाही, भूसंपादन होत नाही. मग ह्या गोष्टी तर पहिले करायच्या असतात, योजना डिक्लेअर करायच्या पहिले. बरं. मग ह्या गोष्टी तुम्ही बंद करत आहात म्हणजे अर्थव्यवस्थेची काय वाट लागलेली आहे. समाज कल्याण विभागाचे मंत्री सांगतात की माझ्या याच्यातनं 8,000 कोटी काढून घेतले. आदिवासी विभागातनं पैसे काढले जेव्हा की ते काढता येत नाही. कायदा आपल्या इथे की बजेटच्या 20% कायद्यानं तरतुदी SC/ST साठी असते, पण ती सुद्धा वळती केल्या जाते. म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. दुसरी गोष्ट मराठी माणसाचा एक प्रश्न जो आहे तो दोन्ही मनसे आणि शिवसेना दोन्हीकडनं उपस्थित झालेला आहे. बरं. तर महाराष्ट्रामधनं उद्योग कसे गुजरातकडे जबरदस्ती गेले. आम्ही काँग्रेस म्हणून कुठल्या राज्याच्या विरोधात नाही, पण जे उद्योग जिथे फळू फुलू शकतात, जिथे त्यासाठी योग्य परिस्थिती असते म्हणजे कच्चा माल असेल किंवा तिथे स्किल्ड लेबर असेल, मार्केट असेल, बाकी सगळी जी एक इकोसिस्टम डेव्हलप झालेली असते इंडस्ट्रियल, ती इकोसिस्टम सोडून केवळ महाराष्ट्राला डिवसण्यासाठी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा करत असताना महाराष्ट्राचे BJPचे नेते काय करतात अशी परिस्थिती जी आहे ती सातत्याने निर्माण झाली. चर्चेच्या एका पहिल्या राऊंड पुरता मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय, त्यानंतर मी पुन्हा येणार आहे आपल्याकडे. एक पहिला राऊंड घेतोय मी आता. नवनाथ बन यांच्याकडे जातो. नवनाथ, तुम्ही सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया द्यालच काँग्रेसच्याही, पण माझा स्पेसिफिक प्रश्न हा असेल की एकेकाळचा तुमचा सहकारी पक्ष म्हणजे शिवसेना, म्हणजे त्याच्यात उद्धव ठाकरे आले, आणि सध्याचा असं वाटणारं की हा थोडा सहकारी असल्यासारखाच आहे. कारण अमित ठाकरेंसाठी तर आशिष शेलार म्हणत होते महायुतीत घ्या, एक जागा सोडली तर काय हरकत आहे, इतके चांगले संबंध आहेत आणि ते एकत्र येत आहेत. याकडे आपण कसं पाहता? प्रसन्न, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दोन कुटुंब एकत्र येणार असतील, दोन पक्ष येणार असतील तर त्यात भाजपला वावगं वाटण्याचं किंवा भाजपला नाक मुरडण्याचं काही कारण नाही. परंतु मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी दोन पक्ष जर का एकत्र येणार असतील तर तसं होणार नाही. कारण मुंबईकरांनी ठरवलं यंदा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या 7.5 वर्षामध्ये जे विकास कामं होत आहेत, आता देखील मुंबईची मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईमध्ये इन्फ्रा मॅन म्हणून ज्यांनी गेल्या 7.5 वर्षामध्ये आपली एक प्रतिमा तयार केली आणि खरंच मुंबईचा कायापालट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकारनंच केलंय. त्यामुळे यंदा मुंबईकर हे भारतीय जनता पार्टीला साथ देतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आमचे मित्र आदरणीय अतुलजी लोंढे यांनी ज्या पद्धतीने बिनबिडाचे आरोप केले की महाराष्ट्र हा रसातळाला गेलाय, परंतु मागच्याच आठवड्यात आपण सगळ्यांनी बातमी वाचली असेल की थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र गेल्या 2 वर्षामध्ये सलग पहिल्या क्रमांकावर आहे. जे अनेक उद्योग महाविकास आघाडीच्या काळात विशेषतः त्याचा घटक काँग्रेस होतं त्या काळामध्ये यांच्या बैठका होत नव्हत्या, हे मुख्यमंत्री भेटत नव्हते, अशा काळामध्ये जे उद्योग वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले होते ते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आणि आज गुजरात पेक्षा देखील महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य झालेलं आहे आणि मुंबईचा विकास करण्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. आणि कितीही पक्ष एकत्र आले म्हणजे मनसे किंवा उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र आले तरी मुंबईकरांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातच मुंबईचा विकास होऊ शकतो. ठीक आहे. मी फक्त पुढे जाण्यापूर्वी एक सगळ्यांना नम्र विनंती असेल, हात जोडून विनंती असेल की आपल्या आजच्या कार्यक्रमाची चौकट फक्त आणि फक्त ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे राजकीय परिणाम, रिपरकेशन्स, वाईट परिणाम, चांगले परिणाम, तोटा नफा याच्या बाबतीतच बोलणार आहोत. बाकीचे विषय आपले रोजच्या रोज चालूच असतात. एवढी फक्त एक चौकट पाळूया म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मला वेळ देता येईल. मी आता जातो दीक्षितांकडे. दीक्षितजी, विषय आपल्या समोर आहे, आपलं आकलन काय आहे? खास करून पुणे नाशिक म्हणजे MMRDA मधल्या 4 महापालिका आणि शिवाय पुणे नाशिक या दृष्टीने ही युती महत्वाची मानली जाते. तसं होईल का? मुळात त्याला घडामोड म्हणण्या इतक्या घडामोडी काही घडल्या आहेत असं मला वाटत नाही.
घडामोडी घडल्यात त्या मीडियामध्येच घडल्यात, माध्यमांमध्ये आपल्याला काहीतरी खाद्य हवं असतं आणि ठाकरे कुटुंब हे चांगलं रुचकर खाद्य आहे माध्यमांसाठी, त्यामुळे त्याच्यावर भरपूर घडामोडी चालल्या आहेत. जे संदीप देशपांडे सुरुवातीला म्हणाले ते मला पटतं की मुळात एखादी आघाडी किंवा युती घडण्यासाठी ज्या टँजिबल काही घटना घडाव्या लागतात, एकमेकांना भेटणं, एकमेकांचा फोनवरनं संपर्क होणं, नेत्यांमध्ये मी राज आणि उद्धव यांच्यात भेट व्हावी असं नाही म्हणत, पण एक वेगळ्या पातळीवर संपर्क असावा लागतो. आपण एनडीएचं गव्हर्नमेंट कसं घडलं ते पाहिलेलं. एनडीए म्हणजे आता नाही मी म्हणत, वाजपेयींच्या वेळेचं किंवा काँग्रेसचं युपीए मध्ये आघाड्या कशा झाल्या त्या बघितलेल्या. तर आघाडी घडण्याची एक प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेची सुताराम सुद्धा कुठे चुणूक सध्या दिसत नाहीये. मानसिक लेव्हलवर अनेक शिवसैनिकांना असं वाटतंय की या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि तसं झालं तर शिवसेना परत रिवाईव्ह होईल. जी जुनी शिवसेना आपण म्हणत होतो, मानत होतो की आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल, ही एक अटॅचमेंट ही नक्की जुन्या शिवसैनिकांकडे आहे. परंतु आज तिशीच्या आतले जे मतदार आहेत, ज्यांनी ती शिवसेना बघितलेली नाही आणि ज्यांनी उद्धव आणि राज दोघांच्या राजकीय उलटसुलट भूमिका सातत्याने बदलणाऱ्या पाहिलेल्या आहेत, त्या लोकांना काय वाटतंय हे आपण तपासलं पाहिजे आणि त्याचा अंदाज अद्याप नाहीये. आणि दुसरा लहानसा याचा मुद्दा असा की हे घडल्यानंतर याचा नेमका तोटा कोणाला होणार, तो भाजपला होणार का एकनाथ शिंदेना होणार, आणि एकनाथ शिंदेना तोटा होणं हे भाजपच्या पथ्यावर पडेल का याच्यावर विचार केला पाहिजे, कारण काँग्रेस मुंबईत सुद्धा नगण्य होत चाललेली आहे. बरं, मी संदीप यांच्याकडे पुन्हा एकदा येतो. संदीप, मी जसं म्हणालो तसं काही प्रवक्ते आणि तुम्ही सगळे जबाबदार प्रवक्ते ते थोडे स्केप्टिकल आहेत किंवा फार सावधरित्या ते या बाबतीत बोलतायत. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की दिशा मात्र एकत्र येण्याच्या दिशेने हे आता ऍक्सेप्ट करूयात, तशीच विधानं चालू आहेत. अमित ठाकरे तर म्हणाले आता दोघा भावांनी फोन आहेत, दोघांनी एकमेकांशी बोलावं, ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, याचं अल्टिमेट एम काय असणार? एकत्र येणं, जागा वाटप, महापालिका, सगळ्या प्रमुख महापालिका त्याच्या बाबतीत आणि हे असेल. मला हे सांगा की या दृष्टीने पाहता आता जे आव्हानं आहेत तुमच्यासमोर, एक बलशाली भाजप आहे जो सत्ताधारी आहे, ज्यानं शिवसेना एकीकृत असताना सुद्धा बऱ्यापैकी 80च्या पार जागा मिळवल्या होत्या मुंबईमध्ये आणि ऐनवेळी पाठिंबा देऊन पूर्ण सत्ता दिली होती शिवसेनेला. माझा आपल्याला प्रश्न आहे, या क्षणी तुमचं प्रॅक्टिकल असेसमेंट काय आहे मुंबई आणि MMRDAचं? असं आहे प्रसन्न, आत्या बाईला मिशा असत्या या गोष्टीवर चर्चा नाही होऊ शकत. मी पुन्हा एकदा सांगतो आणि अत्यंत जबाबदारीने सांगतो की रोज सकाळी उठून संजय राऊत म्हणाले मी सकारात्मक आहे किंवा आदित्य ठाकरे म्हणाले मी सकारात्मक आहे, या गोष्टींनी कुठलीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही. 2014 आणि 2017ला त्या पद्धतीचा अनुभव आम्हाला आलेला आहे. त्या पद्धतीने आमची जीभ पोळली आहे, ते फुंकून प्यावा लागणार. ठीक आहे, मला संदीप तुमचा आवाज कट होतोय, पण मला तुमचा रेफरन्स कळला. तो रेफरन्स पुन्हा तोच आहे जो मुंबई महापालिकेचा आहे. तुम्ही सगळे नगरसेवक पाठिंबा देणार होता, मात्र उद्धव ठाकरेंनी ते सगळे फोडून घेतले आणि त्यांचे आकडा मग 90च्या पार गेला वगैरे वगैरे, ते सगळं माहिती आहे. मी अखिलकडे जातो. अखिल, हा मुद्दा बरोबर आहे आणि मनसेच्या अनेकांनी हा मुद्दा सारखा मांडलेला आहे. राज ठाकरेंचा एक किस्सा सुद्धा सांगण्यात आला होता की आम्ही AB फॉर्म सुद्धा वाटले नव्हते, विधानसभेची गोष्ट ते करत होते, मात्र उद्धव ठाकरेंकडनं काही समोर आलंच नाही. त्यांनी रेफरन्स दिला, शिवसेनेच्या जे दांगट न्यूजपेपर एजन्सीचे दांगट आहेत त्यांचा रेफरन्स त्यांनी दिला होता. दांगट गेले होते मातोश्रीवर, फोन लावून दिला वगैरे वगैरे, मात्र उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत काही सांगितलंच नाही आणि मग पंचायत झाली मनसेची. असा तो 2014चा आणि याचा रेफरन्स आहे 17चा. म्हणून माझा अखिल तुम्हाला प्रश्न आहे की आता नुसतं बोलली चाली नाही, आता तुम्हाला टेबलवर ठरवावं लागणार आहे, काहीतरी सांगावं लागणार आहे, जागा कोणत्या फॉर्म्युलावर असतील किंवा काय, जरा त्या दिशेने प्रोग्रेस होईल पुढे. अखिल, सर्वप्रथम मला फक्त इतकं क्लिअर करायचं येते, मी पूर्ण चर्चा सगळ्यांची ऐकली, संदीपजी पण काय म्हणाले ते ऐकलं. काय माहितीये का, इतिहासात तुम्ही जाऊन कोळसा कितीही घासला तर त्यातनं काळच निघणार. आणि राहिला प्रश्न की राजसाहेबांना का हा सगळा इतिहास माहित नाही का? तो जो काय टॉक शो किंवा तो जो काय इंटरव्ह्यू झाला होता महेश मांजरेकरांबरोबर, तिथे जर राजसाहेबांना हे सगळं त्यांच्या मनात असलं असतं ते बोललेच नसते. आता ते जेव्हा बोललेत ते एक श्रूड पॉलिटिशियन आहेत, त्यांना सगळं कळतं, त्यांचे राजकीय ठोकताळे आहेत. जर ते एखाद्या चर्चेत किंवा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये असं बोललेत तर मला असं वाटतं त्यांना सगळं माहिती आहे इतिहासात काय झालंय.
पण काही वर्ग मनसेचं काही सोकॉल्ड नेते काही बोलत चालले, त्या उलट जर आपण पाहिलं तर शिवसेनेत सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. कोणीही उलट सुलट काही स्टेटमेंट केलेले नाहीयेत. आमचं ठाम हेच म्हणणं आहे की जर या मुद्द्यावरती पुढे जायचं आहे तर ते दोघे पक्षप्रमुख आहेत, दोन्ही पक्षाचे, महत्वाच्या महाराष्ट्राच्या पक्षाचे, आणि दोघे बंधू देखील आहेत. त्या दोघांनीही हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या दोघांनीही चर्चा करून हा निर्णय घेऊ शकतो. हा निर्णय होऊ शकतो जेव्हा ते दोघे या निर्णयापर्यंत पोहोचतील की एकत्र यायचंय. मी या चॅनलच्या माध्यमातून काही बोलून किंवा काही लोक मनसेच्या माध्यमातून काही कुठून बोलून ह्यातनं निर्णय होणार नाही हे मान्य आहे. पण आपल्याला एक समजून घ्यावं लागेल की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात काय आहे, आणि जर त्या भूमिकेला साथ शिवसेना घालत असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकारी जे आउट ऑफ द बॉक्स जाऊन बोलत आहेत त्यांनी थोडं धीर धरावं. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जशा चॅनलच्या माध्यमातून त्या इंटरव्ह्यू मध्ये भूमिका मांडली तशी भूमिका ते मांडतील ना, जर त्यांचं म्हणणं असेल की हे त्यांची अधिकृत भूमिका नाहीये किंवा युती करायची नाहीये. ठीक आहे. अतुल लोंढे आणि नवनाथकडे जाण्यापूर्वी संदीप देशपांडे फोनवरनं कनेक्टेड आहेत. संदीप, तुम्ही ऐकली असेल प्रतिक्रिया. त्यांचं म्हणण्याचं सारे अखिलचं, जरा थांबा, थोडं पॉझिटिव्ह बोला, विश्वास ठेवा नेत्यांवर. मला अखिलकडनं शिकायची गरज नाहीये की माझ्या पक्षाची भूमिका काय मांडायची. नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं या पद्धतीने जे सांगतात की आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही भूमिका मांडली आहे आणि आतनं काही चर्चा चालू आहे, पक्षात जबाबदार नेता म्हणून मी तुम्हाला सांगतोय आमच्यापर्यंत नाही, आणि जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकत नाही. तो निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील. जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत प्रसन्न चॅनलवर आपण कितीही चर्चा केली तरी त्याचा फायदा होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मला तर याहून पुढे असं वाटतं की ज्या पद्धतीचा शिवसेनेचा अनुभव आम्हाला 2 वेळेला आलेला आहे, तिसऱ्या वेळेलाही ते तेच करतायत की फक्त बोलत राहायचं, कृती करायची नाही आणि ऐन वेळेला बॅकआउट व्हायचं. ही त्यांची जी 2 वेळेची मोडस ऑपरेंटी ही तिसऱ्यांदा करताना मला ते दिसत आहे. कारण जर खरोखर त्यांना वाटत असतं की बाबा आपली युती झाली पाहिजे तर नुसत्या बोलायचा भात घेऊन ते होणार नाही, त्याच्यामध्ये कृती करावी लागेल. आणि कृती जर तुम्ही करणार नसाल आणि नुसतं सकारात्मक बोलणार असाल तर उद्यापासून आम्ही तेच बोलू की आम्ही सकारात्मक आहोत, त्यांनी पुढे काय होणार आहे. बरं, आता हे इंटरेस्टिंग आहे. संदीप देशपांडेंचा एकूण टोन आणि त्यांची दिशा पाहता मला खात्री आहे की एकमेकांचे कट्टर वैरी असलेले भाजप आणि काँग्रेस एकाच कारणासाठी समाधानी असतील की मनसे भाजप शिवसेनेबरोबर जात नाही म्हणून नवनाथ बन आणि त्यांचा भाजप समाधानी असेल, आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे जात नाहीत मनसे बरोबर म्हणून काँग्रेस समाधानी. कारण मनसे सोबत जर का ते गेले तर शिवसेनेला सांभाळणं अवघड होऊन बसेल. कारण मनसे भोंगा, हिंदुत्ववाद, हनुमान चालीसा हे काँग्रेसला झेपणार नाही, कारण उत्तरेमध्ये प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे इंटरेस्टिंग झालेलं आहे सगळं. अतुल लोंढे, जे बरं वाटत असेल तुम्हाला हे संवाद चाललाय तो. नाही प्रसन्न, राज ठाकरेंनी भूमिका अनेक वेळा बदललेल्या आहेत. त्यांची जी विचारधारा आहे ती अनेक वेळा बदललेली आहे. पहिले राज ठाकरे ब्लूप्रिंट घेऊन आलेले होते, त्यानंतर ते नवहिंदुत्ववादी झाले. तर त्यांची विचारधारा जी आहे ती कोणती आहे ती त्यांनाही स्पष्ट अजूनपर्यंत केलेली नाही. काळानुरूप त्यांनी काही बदल केलेले आहेत, आपण पाहिलेले आहे. आणि ते बदल का बरं केले, कसे केले, हे त्याचं उत्तर तेच देऊ शकतात किंवा संदीपजी देऊ शकतात. त्यामुळे आपण जे काही म्हणत आहेत त्यांनी काही फरक पडत नाही. ठीक आहे. जेव्हा लोकांसमोर ऑप्शन आहे काँग्रेसचा तर काँग्रेसला कोण एकत्र येतं कोण नाही त्याच्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे. पण आता इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कोण, जे गँगवॉर सुरू आहे या 3 पक्षांमध्ये, ते नाही ते महत्वाचं यासाठी आहे कारण की एकनाथ शिंदे आहेत ना त्याच्यात. आता इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कोण, पालकमंत्री कोण, मग आचार्य अत्रे मेट्रोचा जबाबदारी कोण घेणार, किंवा BKCला अत्याधुनिक ॲक्वा लाईन तुम्ही केलं तिथे ताळपत्र्या लावावं लागलेल्या आहे मुंबईमध्ये, देशाची राजधानी. मी अतुलजी, मी मगाशीच म्हणालो होतो की मी आता तो चौकडीचा पाठ घेत नाही, नाहीतर आपल्याकडे वेळ कमी आहे. मी नवनाथ यांना विचारतो, नवनाथ, या सगळ्या स्थितीमध्ये जर का राज ठाकरे आणि शिवसेनेची अशी जवळीक वाढत असेल तर तो भाजप की ज्यांचे आशिष शेलार या लेवलपर्यंत गेले की अमित ठाकरेंसाठी जागा सोडावी महायुतीने इथपर्यंत चाललं होतं, आता त्याला खीळ बसेल भाजप आणि मनसे. आता भाजप मनसेला ट्रीट कसं करणार?
नाही, प्रसन्न, एक गोष्ट आपण नक्की केली पाहिजे की भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची थेट युती आतापर्यंत झालेली नाही. विधानसभेला तू ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं की विधानसभेला आमची तयारी होती की एक जागा आम्ही मनसेसाठी द्यायला तयार आहोत, परंतु त्यावेळेला आम्ही महायुतीचा धर्म पाळला, कारण एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते, त्यामुळे त्यावेळेला ते शक्य झालं नाही. गेल्या काही दिवसात राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत आणि भोंगे हटवापासून आक्रमक हिंदुत्वापर्यंत त्यांच्या अनेक भूमिका या भारतीय जनता पार्टीच्या समानतेला किंवा एकरूप असतील अशा भूमिका आहेत आणि या भूमिकेचं भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं स्वागत केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघतो की उद्धव ठाकरे हे सातत्यानं अँटी हिंदू अशा पद्धतीची भूमिका घेतात. त्यांची शिवसेना न राहता हिरवी सेना झालेली आहे. ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना राज ठाकरे चालतील का किंवा त्यांना अशा पद्धतीचं हिंदुत्वात चालेल का, हा देखील शंका आहे. राहिला प्रश्न मुंबईमध्ये, ज्या पद्धतीने दीक्षित सरांनी उल्लेख केला, काँग्रेस ह्या मुंबईकरांसाठीचा पर्याय राहिलेला नाही. काँग्रेस मुंबईमध्ये रसातळाला गेलेली पार्टी आहे. काँग्रेसकडे ना नेतृत्व आहे, महाराष्ट्रात नेतृत्व नाही, दिल्लीमध्ये नेतृत्व नाही, मुंबईमध्ये तर नेतृत्व नाहीच. परंतु मुंबईच्या हितासाठी, मुंबईच्या फायद्यासाठी आज जर का कुठला पक्ष सक्षमपणे काम करू शकतं तर ते भारतीय जनता पार्टीच करू शकतं. ठीक आहे, पुन्हा मला आता फक्त शिवसेना मनसेमध्ये रस आहे, कारण आता तो नाही, आपण महापालिकेच्या वेळी सगळ्यांचा रिपोर्ट कार्ड घेऊनच बसणार आहोत. मी दीक्षितांकडे जातो. दीक्षितजी, तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडला, तो इंटरेस्टिंग होता की या सगळ्याचा परिणाम एकनाथ शिंदेच्या नफ्या तोटामध्ये कसा होणार आहे. तेव्हा ही युती होणं हे भाजपला अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरेल आणि तशीच वेळ आली मुंबई महापालिकेच्या बाबतीत तर शिंदेच्या मदतीच्या ऐवजी उलट एकत्रित आलेले ठाकरे गट हे जास्त फायद्याचे ठरतील, असं काही आहे? खरंच गणित होऊ शकतं? 100%. मगाशी मला तेच म्हणायचं होतं की भाजप, भारतीय जनता पक्षाला काहीच त्यांचं बिघडत नाहीये. बरं, मराठी मतं जितक्या लोकांमध्ये फुटतील तेवढे भाजपला हवी आहेत, कारण भाजपकडे जो मराठी वर्ग आहे तो भाजपकडेच आहे. आणि किती कोणी काही टीका करो, काही करो, जनसामान्यात गेलं की कळतं की ऑपरेशन सिंदूर नंतर पुन्हा तो वर्ग भाजपकडे वळलेला आहे. बरं. आणि त्यामुळे ती एक सुप्त लाट 100%, ती आता इलेक्शन पर्यंत टिकेल की नाही आपल्याला माहित नाही, कारण वातावरण बदलत जातं. अशा वेळी एकनाथ शिंदेना आपोआप वचक बसायचा असेल बरं तर राज आणि उद्धव एकत्र येणं हे कधीही भाजपला आपोआपच, म्हणजे त्याला इनडायरेक्ट फायदा आहे. दुसरा भाग असा, जे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सतत आपले म्हणजे शिवसेनेकडनं म्हणतायत सकारात्मक, जे आपण बोलतोय त्याला संदीप देशपांडे यांनी चांगलं उत्तर दिलंय. त्याचं कारण असं आहे की शिवसेनेला आत्यंतिक गरज आहे. आज बुडत्याला काडीचा आधार कसं आहे, मागच्या विधानसभेच्या मुंबईतल्या 20 जागा ज्या शिवसेनेकडे आल्या त्यातल्या 10 जागा मनसेमुळे आल्या. मनसेमुळे एकनाथ शिंदेच्या जागा गेल्या, नाही तर मनसेमुळे एकनाथ शिंदेच्या जागा वाढत होत्या आणि शिवसेना 10 जागांवर आली. अशा वेळी राज ठाकरे बरोबर आले म्हणजे मराठी तो टक्का आपल्याकडे आला तर तो उद्धव ठाकरेंसाठी फायद्याचा आहे. पण त्याचा दुसरा परिणाम असा की मग मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंकडे राहतील का, ती परत काँग्रेसकडे जातील. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स होणार आहे. यात फायदा मात्र सध्याच्या घडीला मला भाजपचा दिसतो. हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा असेल या चर्चेतला, वन ऑफ द टेक अवे असेल यातला. मी एक कमेंट घेतो अखिलकडनं, अखिल कार्यक्रम संपायला आलेला. अखिल, माझा तुम्हाला प्रश्न जो संदीप आणि मनसेकडनं सारखा विचारला जातोय, आता तुमच्याकडून प्रस्ताव येऊ द्या आणि संदीपला तो विचारण्याचा नैतिक अधिकार यासाठी आहे कारण 2017ला मनसेनं थेट म्हटलं होतं हे आमचे नगरसेवक हे पाठिंबा देतील सत्ता शिवसेनेची. आता ते म्हणतात आता तुम्ही पाठिंबा द्या, तर मग अजून उत्तर का नाही येते? अखिल, बघा, उत्तर लगेचच आलं होतं. राजसाहेबांनी त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जे सांगितलं काही तास पण झाले नाही आणि लगेच उद्धव साहेबांनी त्याच्यावरती सकारात्मक उत्तर दिलेलं. पण तुम्ही मला एक सांगा, त्यानंतर कोणी थांबलंच नाही, काही पदाधिकारी काहीतरी बोलतच राहिले. त्याच्यानंतर सुद्धा आदित्य साहेबांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर एकत्र यायचं असेल, जर कोण एकत्र येत असेल तर आम्ही साथ घातलेली आहे. आम्ही तयार आहोत एकत्र यायला महाराष्ट्राच्या हितासाठी. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि ह्या ठाकरे ब्रँडला महाराष्ट्रात कुठेही धक्का लागू नये. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. थोडा फारच आधी विचारतो एक प्रश्न, पण राहू नये म्हणून. खरं तर नातेवाईक ठाकरे कुटुंबामध्ये उद्धव ठाकरे खरंच मोठे आहेत, पण हे जे काही नवीन राजकीय समीकरण होत आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पक्षांकडे शिवसेना सर्वात निचांकी परफॉर्मन्सवर आहे, मनसेची पण तशी स्थिती आहे. अशावेळी पुन्हा याच्यात मोठा भाऊ लहान भाऊ, मग आता मोठा भावाकडे लहान भावानं यावं वगैरे असा पण काही प्रकार आहे? कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ?
बघा हे सगळे आता जो विषय हा फ्युचरिस्टिक विषय आहे. सगळ्यात आधी तर जर युती व्हायची असेल तर पहिलं दोन्ही पक्षप्रमुखांनी एकमेकांची चर्चा करणं गरजेचं आहे. दोन्ही पक्षप्रमुखांनी त्याच्यावरती पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तर कोणती युती हे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरच होते. कोणती युती इमोशनल बेसिसवर होणार नाही, ती कॉमन मिनिमम प्रोग्रामवरच होणार. कारण मी आता माझ्या आधीचे पॅनलिस्ट जे बोलत होते ते सगळं ऐकलं की काय होणार, काय घडणार, नंतर अखिल, दादरचं कृष्णकुंज म्हणजे आता नव्या बंगल्याचं नाव शिवतीर्थ आहे आणि तिथे बांद्राचं मातोश्री याच्यातलं अंतर फक्त 7-8 किलोमीटरचं असेल, पण मध्ये ट्रॅफिक जॅम खूप असतो. आणि तेच हे दादर आणि आहे की जिकडे डावीकडे टिळक भवन सुद्धा आहे काँग्रेसचं आणि भाजपचं सुद्धा ऑफिस आहे. त्यामुळे अनेक गोष्टी डिस्टर्बन्सेस असू शकतात. मी समजू शकतो अंतर लहान आहे पण गाठायला वेळ लागणार आहे. ते कधी गाठतायत हे दोन्ही नेते सगळ्यांचं लक्ष असेल. पण तुर्तास अखिल तुमचं, संदीप देशपांडे तुमचं, तिकडे दीक्षित असतील, नवनाथ तुमचं सुद्धा आणि अतुल लोंढे आपलं सगळ्यांचे आभार आपल्या सविस्तर आणि महत्त्वाच्या प्रतिक्रियांसाठी. आपल्या चर्चेच्या शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे पोल. त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला. आजचा प्रश्न पाहूया आणि त्याला तुम्ही दिलेलं उत्तर सुद्धा म्हणजेच सगळ्यात मोठा पोल. दोघा भावांची इच्छा असेल तर त्यांनी बोललं पाहिजे. अमित ठाकरे यांचं वक्तव्य, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये महायुतीला फटका बसेल का? आपला हा प्रश्न होता. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आलाय. 79% लोक म्हणतायत की होय महायुतीला फटका बसेल, 21% म्हणतायत नाही, म्हणजेच असं होणार नाही. तुमच्या प्रतिसादाचा आदर, या पोलचाही आदर. इथे आपण घेणार आहोत ब्रेक. मात्र हे करत असताना ज्या प्रकारे हे दोघी भाऊ एकत्र यायला लागलेले आहेत त्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक नवीन घडामोड मात्र सुरू झालेली आहे. आता प्रत्यक्षात कोणता प्रस्ताव कसा येतो आहे का पुन्हा जुनच नव्यानं सुरू होणार आहे ते पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.